हा संसार दुःखाचा आहे, या संसारामध्ये सुख नाही. तुकोबराय सांगतात दुःख बांधवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मी सांगितलं असतं तर तुम्हाला खोटं वाटलं असतं, पण आपले संत सांगून गेलेत की हा संसार कसा आहे तर दुःखाचा आहे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐक जेल कवना श्रवणी, ऐसी निद्रा मृत्यू लोकी सुखाची कहाणी कवण्या ऐकजेल श्रवणी, ऐसी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. इंगळ म्हणजे विंचू. विंचूच्या अंगावर जर तुम्हाला अंथरून टाकून दिलं आणि झोपा म्हणलं तर विंचू डंक मारतो, विंचू चावतो. मग विंचू चावल्यानंतर ज्या प्रकारचं दुःख आपल्याला होतंय त्या प्रकारचं दुःख संसारामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा देखील सांगतात बघा, विंचवान आपल्याला डंक मारल्यानंतर जेवढं आपल्याला दुःख होतंय त्या प्रकारचं दुःख आपल्याला या संसारामध्ये आहे. मग हा संसार दुःखमय आहे का सुखमय आहे? हा संसार दुःखमय आहे. मग या संसारामध्ये आपल्याला त्या भगवान परमात्म्यानं जन्म दिलाय, या विश्वाची निर्मिती त्या भगवान परमात्म्यानं केली, सांगितलं मी तुम्हाला. मग या संसारामध्ये आपलं दुःख नाहीसं करण्यासाठी आपल्याला एक मार्ग दिलाय त्या देवाने. कोणता मार्ग? भगवान परमात्म्याचं नामचिंतन भजन. मग हा मार्ग आपण अवलंबला पाहिजे का नाही? मग आपण या संसारामध्ये जन्म घेतलाय तर त्या देवाचं भजन केलं पाहिजे. देवी दिला देहा भजन भजना गोमाता तोया झाला फाटा मातीचा, तोया झाला फाटा मातीचा, तोया झाला फाटा मातीचा. दिला देह दिला देह भजना गोमाता तोया झाला फाटा मातीचा, तोया झाला फाटा मातीचा, तोया झाला फाटा मातीचा. दिला देह भजना गोमाता तोया झाला फाटा मातीचा. आपल्याला हा सुंदर नर देह त्या भगवान परमात्म्याने दिलाय. मग आपण काय केलं पाहिजे तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. अवटा हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, अवटा हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, रहे जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, रहे जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. औत हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, औत हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. हे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज
आपल्याला त्या भगवान परमात्म्याने दिलाय। मग आपण त्या भगवान परमात्म्याचं नामाचं चिंतन केलं पाहिजे, त्याच्या नावाचं भजन केलं पाहिजे, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि आणखीन काय केलं पाहिजे? अभंगाचं दुसरं चरण गाईला हरनिसी मुखी नाम। मी तुझं व्रत करीन, मी एकादशी करीन। अहर्निसी म्हणजे रात्र आणि दिवस, रात्र आणि दिवस तुझं नाव घेईन, तुझ्या नामाचं चिंतन करीन, तुझं भजन करीन। पण आपल्याला त्याच्या नावाची आवड आहे का? आहे का आवड? आपल्याला नाही महाराज त्या भगवान परमात्म्याच्या नामाची आवड, त्या भगवान परमात्म्याची आवड, या परमार्थाची आवड नावड झाली। आपली आवड काय? खायचं प्यायचं निवांत झोपायचं, टीव्ही बघत, टीव्हीवर मालिका, माझ्या नवऱ्याची बायको, सासूबाई सुनबाई,
ही आपली आवड आहे का नाही? आजकालची आवड बदलत चालली दादा. शोकांतिक आहे की आजकालच्या नवीन पिढीला भगवान परमात्म्याची आवडच राहिली नाही. भगवान परमात्म्याची आवड निर्माण करण्यासाठी त्या भगवान परमात्म्याला आपण सुरुवातीला अनुभवलं पाहिजे. त्या भगवान परमात्म्यावर प्रेम केलं पाहिजे. तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये त्या भगवान परमात्म्याविषयी आवड निर्माण होती. एक सांगते मी तुम्हाला, आता शिवजयंती येते. 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे म्हणून शिवाजी महाराजांबद्दल थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करते. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन करणारे जगद्गुरु तुकोबाराय त्यांचे आद्य गुरु होते. शूरवीर असे छत्रपती शिवाजी महाराज लढाया खेळायचे, किल्ले जिंकायचे आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माझ्या तुकोबारायाचं कीर्तन ऐकण्यासाठी समोर जाऊन बसायचे. ही होती आवड. ही होती त्या देवाच्या बद्दल भाव शिवाजी महाराजांच्या मनातला. एवढ्या लढाया करायचे आणि वेळ मिळताच भगवान परमात्म्याच्या नामाचं भजन करण्यासाठी, ऐकण्यासाठी तुकोबारायांच्या समोर जाऊन तुकोबारायांचं कीर्तन ऐकत बसायचे. ही होती आवड. कोण होते हो छत्रपती शिवाजी महाराज? मला एक जणाने प्रश्न केला की ताई, तुम्ही प्रत्येक कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज का सांगता? छत्रपती शिवाजी महाराज काय देव होते का? अरे छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपल्या प्रत्येक मंदिरात देव आहे दादा. कृपा आहे आपल्यावर ते छत्रपती शिवाजी राजाची. छत्रपती राजा जर नसता तर आपल्याला काय म्हणावं लागलं असतं? हुकुम हमें थोड़ा सा नाम संकीर्तन करना है, परवाना मिलेगा असं म्हणावं लागलं असतं आपल्याला. कृपा आहे आपल्यावर त्या आपल्या छत्रपती शिवाजी राजाची. अरे 33 कोटी देवांची मंदिरं प्रत्येक गावागावात बघायला भेटतील, पण ज्या राजाचं एक सुद्धा मंदिर नाही त्या राजानं प्रत्येक करोडो व्यक्तींच्या मनावर राज्य करणारा एक राजा आहे. तो राजा जर कोण असेल ना तर त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. झाली पाहिजे टाळी, वाजवा टाळी. विठ्ठल विठ्ठल. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. हे आठवण येते मना मनात भगवान येणा दिसल्यावर, भगवान येणा दिसल्यावर, भगवान येणा दिसल्यावर. सात पातळा धर्म मांडला सगळा माणुसकीवर, सगळा माणुसकीवर, सगळा माणुसकीवर. सात पातळा धर्म मांडला सगळा माणुसकीवर. आठवण येते मना मनातून भगवान
नसल्यावर जात पातला धर्म मांडला जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर कुणाची बघ्या अशी इच्छा हो कुणाच्या बघ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचा नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर शिवरायाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर महाराजांनी सुंदर असं गीत म्हणले एकच राजा इथे जन्मला शिवनेरी केल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी केल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर ते छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपल्या मनावर आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा कित्येक तरी मोठे कीर्तन महोत्सव होतात अखंड हरिनाम सप्ताह एक दिवसीय कीर्तन महोत्सव कित्येक तरी कीर्तन होतात भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन होतंय भजन होतंय काही लोक आठवड्यातून 3 वेळेस भजन करतात दादा ही कृपा कोणाची तर ही कृपा माझ्या छत्रपती शिवाजी राजाची ही कृपा माझ्या छत्रपती शिवाजी राजाची आपल्या रक्ताचा त्याग केला त्या छत्रपती राजाने आणि स्वराज्य स्थापन केलं आणि त्या राजामुळे आज आपण स्वतंत्र आहोत आज आपण आपल्या मनावर जगतोय आज आपल्याला कोणाचा दबाव नाही आज आपण कोणाच्या दबावाखाली नाहीत ही कृपा फक्त त्या शिवाजी राजाची आहे विठ्ठल 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 या राजधानीवरती या राजधानीवरती
शिवरायाला माझा शिवरायाला मानाचा मुजरा, माझा शिवरायाला मानाचा मुजरा. आज आपण कीर्तनात एवढा आनंद घेतला कुणामुळे? फक्त छत्रपती शिवाजीराजामुळे. सहमत आहात का? कृपा आहे त्या छत्रपती राजाची, कृपा आहे आपल्यावर त्या शिवरायांची. मग आपला मूळ मुद्दा काय चालू होता? तर आता आवड परमार्थाची राहिली नाही, आवड दुसऱ्याच गोष्टीची वाढत चालली दादा. मग आपण जर या परमार्थाची आवड ठेवली तर काय होईल? अभंगाचं प्रथम चरण. पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 पंढरीची वारी पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आम्ही करत तीर्थ, आम्ही करत तीर्थ, व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना उपवासी. आम्ही करत अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. आपण जर त्या भगवान परमात्म्याच्या पंढरीची वारी जर केली ना दादा, तर आपल्याला कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. वृंदावन असेल, अयोध्या असेल, रामेश्वर असेल, अशी वेगवेगळी तीर्थ आहेत दादा. तर आपण जर त्या भगवान परमात्म्याची पंढरीची वारी केली ना, तर आपल्याला कुठेही तीर्थाला जाण्याची गरज नाही. तर तीर्थाला न जाताच तीर्थाला जाण्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. विठ्ठल विठ्ठल आता मी तुम्हाला एवढं सांगितलं, देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, त्याच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे, देवावर प्रेम केलं पाहिजे. मग आता आपण पण भगवान परमात्म्याचं नामाचं चिंतन करू, गोड असं भजन करू. सगळ्यांनी हातवरी करायचे, सगळ्यांनी, महिला पुरुष सगळ्यांनी. ज्यांना हात आहेत त्यांनी वरी करायचे. सगळ्यांना आहेत का हात? सगळ्यांनी वरी करायचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम
का घरी दुर्डी रिकामी ठुलती उघडी ठुलती का झाकली होती, घराला कुलूप लावलंय का नाही की बाबा आठवलं का? ही ताकद परमार्थाची आहे. एक दृष्टांत सांगते तुम्हाला. एखाद्या नेत्याची जर सभा असली आणि नेत्याच्या सभेला जाणाऱ्या व्यक्तींचं काय होतंय? किस्सा कापणारे लोक असतात त्या सभेत. कुणाचं चप्पल जाते, कुणाचं पैसे जाते, कुणाची गळ्यातली सोन्याची साखळी जाती, कुणाच्या कानातली बाळी जाती. होती का नाही चोरी? खरं बोलायचं, होती का नाही? मोठ्या नेत्याच्या सभेला गेल्यावर होती का चोरी? कशाला ना कशाला 100% बुका लागणार. पण या वारकरी संप्रदायाची अशी ताकद आहे दादा, तुम्ही या मंडपात या पण तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार आहे. ही ताकद माझ्या त्या भगवान परमात्म्याची आहे. खरंय का? पटलं का? संसार आठवला नाही ना? आनंद वाटला भजन करून. ठरलेल्या वेळेत, आता कीर्तनाची वेळ संपत आली, ठरलेल्या वेळेत आपण तिन्ही चरणाचा अभ्यास केला. आता माझी वेडीवाकडी सेवा मी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करते. सेवा करत असताना जर काही माझ्याकडून चुकलं असेल, तुम्हाला जर चुकीचं वाटलं असेल तर तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. माझ्या अभंगाला, माझ्या कीर्तनाला साथ देणारे गायनाचार्य श्रीराम महाराज पांचाळ यांनी सुंदर अशी साथ दिली. मृदंगाचार्य रोहित महाराज मुंडे याने देखील सुंदर अशी साथ दिली. इकडे गायनाचार्य रघुनाथ आबा मुंडे यांनी देखील माझ्या कीर्तनाला सुंदर अशी साथ दिली. आणि मला घडवणारे माझे आजोबा कबनदादा मुंडे. मला पण या परमार्थाची आवड नव्हती, पण मला या परमार्थाची आवड लावली माझ्या आजोबांनी. आज मी इथं उभी आहे. भगवान परमात्म्याच्या मनात तर होतच, पण निमित्त माझे आजोबा झाले आणि आज माझ्या आजोबांमुळे मी या ठिकाणी उभी आहे. ना पात्रता ना योग्यता, पण माझ्या आजोबांनी मला दिलेली शिकवण आणि मला दिलेले संस्कार म्हणजे आजचं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. आजोबांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करते. आपला जगाचा मालक भगवान परमात्मा पांडुरंग त्याच्या चरणी माझी झालेली सेवा समर्पित करते आणि इथेच सेवेला पूर्णविराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.